नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज जी रीडिंग घेऊन आली आहे ती आहे स्वामींची। आणि स्वामी तुमच्यासाठी जे उघडत आहेत ते म्हणजे जे बंद देऊळ, जे स्वतःचा जे मंदिर आहे, मग गाभारा, मंदिराचा जो गाभारा आहे जो तुम्ही लॉक करून ठेवलेला आहे, तर त्या लॉकची जी चावी आहे ती स्वामींकडे आहे आणि स्वामी उघडतायत तो लॉक साक्षात। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, काही एनर्जीज आहेत, काही सोल्स अशा आहेत ज्यांनी आत स्वामींना ठेवले, आत त्यांची शक्ती आहे, पण त्यांना असं वाटते की आणि त्यांनी त्याची जी चावी आहे ती फेकून दिली, ती सापडत नाही आहे। पण स्वामींनी त्या लॉकची चावी शोधून आणली आहे। तुम्ही जिथं कुठं टाकली होती चावीला, जी तुम्हाला म्हणजे सापडू नये अशा ठिकाणी तुम्ही चावी फेकून दिली होती, आता बंद करायचं सगळं असं म्हणून तुम्ही चावी फेकून दिली होती, तिथपर्यंत पोचलाच नाही आणि स्वामींनी बरोबर ती चावी शोधून आणलेली आहे तुमच्या मंदिराची, तुमच्या गाभाऱ्याची, तुमच्या हृदयातल्या गाभाऱ्याची चावी जी आहे ती शोधून स्वामींनी आणली आणि त्या गाभाऱ्याचा लॉक जो आहे तो स्वामी उघडत आहेत। कारण त्यांच्या मूळ स्वरूपापर्यंत तुम्हाला त्या गाभाऱ्यात आत पोहोचायचं आहे असं स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत। आणि त्यांचं ही जी रीडिंग आहे तेच आहे की साक्षात स्वामी तुमच्या बंद गाभाऱ्याचा लॉक उघडत आहेत। बंद देवळातला जो गाभारा आहे त्याचा ते गाभाऱ्याचं लॉक तुम्ही लॉक केलंय आणि तो लॉक जो आहे तो स्वामी उघडत आहेत। आणि खूप छान रीडिंग आहे, अगदी शेवटपर्यंत ऐका, खूप छान मेसेजेस तुम्हाला यामधून मिळतील। जे काय आहे, जे काय येईल, जे काय तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ते स्वामींच्या आशीर्वादाने आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। जी एनर्जी तुमच्याशी कनेक्ट होते ती घ्या, जी होत नाही ती सोडून द्या, दुसरं कुणासाठी तरी असेल। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, जेणेकरून तुमची कशी एनर्जी ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्या एनर्जीपर्यंत ही एनर्जीसुद्धा लागेल। तर बघूया नक्की काय कुठं टाकलाय चावी तुमच्या गाभाऱ्याची। आणि अशी चावी फेकून द्यायची नसते, तर ती चावी तुम्ही कितीही फेकला तरी सुद्धा स्वामी बरोबर शोधून आणून दाखवतात तुम्हाला। ही चावी फेकायची नाही आहे, ही उघडायची आहे। त्यामुळे जगात शोधण्यापेक्षा जो मी तुझ्याजवळ आहे, तू माझ्याकडे ये असं स्वामी तुम्हाला सांगताय। ज्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला लॉक करून ठेवलेस तिथून मी तुला आर्त हाक मारतोय। कारण भक्ताला परमेश्वरानं हाक मारणं हे कशी म्हणजे किती मोठी गोष्ट आहे। भक्ताला परमेश्वराने हाक मारणे, भक्त तर त्याच्यावर संकट आली, त्याला त्रास झाला की आर्त हाक भगवंताला मारतोच। पण भक्तामध्ये इतकी चांगली म्हणजे त्याने प्रत्येक जी परीक्षा दिलेली आहे, त्याची भक्ती आहे, अध्यात्म आहे, त्यानं त्याची जी परिक्रमा पूर्ण केलेली आहे, त्यासाठी स्वामी आर्त हाक मारतात त्यांच्या भक्ताला, ये इथपर्यंत, आता तुझा त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे असं स्वामी तुम्हाला सांगतायत। त्या गाभाऱ्यात तुम्हाला प्रवेश करायचा आहे। खूप मोठा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय। तर जो काही मेसेज आहे तो तुम्हाला जो काही रेझोनेट होतोय तो तुम्ही नक्की घ्या, नाही होत असेल तर सोडून द्या। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर ग्रीन कलर पहिलाच आलेला आहे, तर हा डेक मला खूप अट्रॅक्ट करत होता स्वामींच्या रिडिंगसाठी। कारण इथं हृदयाची खूपची एनर्जी होती आणि कारण कुणीतरी आपल्या हृदयाला खूप बंद करून ठेवले आत, जे म्हणजे नको आहे, ज्या गोष्टी किती काहीही केलं कुणासाठी तरी सुद्धा काही होत नाही आणि सगळ्या गोष्टींनी त्रासच होतो किंवा काही होतं। या सगळ्या गोष्टींनी स्वतःला बंद करून ठेवले। मेंदू चालू आहे, डोळे बघतायत, हात काम करतायत, पाय चालतायत, हे सगळं चालले म्हणजे तुम्ही चालू आहात नव्हे, तुम्ही बंद आहात। तुम्ही तुमच्या हृदयाचं आणि आतलं जे गाभारा आहे तेव्हा त्या गाभाऱ्याचा दरवाजा लॉक करून ठेवला, खूप मोठा लॉक लावून किल्ली टाकून दिली आहे तुम्ही। आणि म्हणूनच हे इथं कार्ड आलेलं आहे, हे हार्ट चक्राचं आहे। तुमचं हृदय खोलण्यासाठी, तुमच्या हृदयातल्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामींनी ती किल्लीने त्या लॉक तुमचा उघडलेला आहे। तुम्ही शेअर करा गिफ्ट्स, तुमचं जे काही तुमच्या हृदयात साठून राहिलेलं आहे, जे काही तुम्हाला बोलायचं आहे, सांगायचं आहे, साक्षात स्वामींसमोर बसा, तुम्ही बोला, तुम्ही सांगा। कारण जेव्हा तुमच्या डोळ्यातून येणारा पाण्याचा पहिला थेंब असेल तिथं स्वामी तुमच्याशी कनेक्ट होतील, तिथं स्वामी तुमच्या बरोबर असतील। तुमचा जे काही मनात हृदयात तुमचा प्रश्न आहे, तुमचं जे काही तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे, सांगायचं आहे, ते सगळ्या प्रश्नाची उत्तर स्वामी तुम्हाला देतील। इथं तुमच्या प्रश्नांची उत्तरं स्वामी तुम्हाला देणार आहेत। कारण हृदयात आत गाभाऱ्यात गेल्याशिवाय तरी अस्तित्व समजणार नाही आहे आणि अस्तित्व तुम्हाला साक्षात स्वामींना तुम्हाला त्यांचं अस्तित्व दाखवायचं आहे, त्यांचं मूळ स्वरूप दाखवायचं आहे, ते काय आहे, त्यांची
काय प्रतिकृती आहे, कसे आहेत ते तुम्हाला जे बघायचं. आपण जे दुनियेत सगळीकडे बघतो, मंदिरात बघतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, पण स्वामी तुम्हाला सांगतायत मी साक्षात तुझ्या जवळ आहे, तुझ्या हृदयात आहे. तू जळी तळी पाशाणी काठी सगळीकडे तुम्हाला शोधतेस ना, मी तुझ्या जवळ आहे, तुझ्या हृदयात आहे. पण या गाभाऱ्यात तू पोचत नाही आहेस. तुला फक्त आम्ही किती तरी माध्यमातून तुझ्यापर्यंत पोचवतो की तुला जागा कर. तुझी जी लॉकची किल्ली फेकून दिलेली आहेस त्यांना आता आम्ही लॉक काढलाय, लॉक काढायचं काम केलेलं आहे. आता या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे. हे फक्त स्वामींच्या समोर तुम्ही जिथं तुम्ही बसाल, जिथं तुम्हाला तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तुम्हाला कळेल की स्वामी तुम्हाला काय साथ देत आहेत, काय हाक देत आहेत, काय आशीर्वाद तुम्हाला देत आहेत, हे तुम्हाला इथं समजेल. या कार्डमधून तुम्हाला हे खूप महत्त्वाचा मेसेज तुम्हाला इथं दिला गेला. आणि खूप, कारण तुम्ही जगासाठी, समाजासाठी, सगळ्यांसाठी एक उदाहरण आहात. पण तुम्ही तुमच्या कला, तुमचे छंद, तुमचे गुण सगळे सोडून हे करून दिलेले आहेत आणि मनात सगळं बंद करून ठेवले. कारण तुमच्या हृदयावर 3 ऑफ सॉर्ट्सचं सुद्धा मला इथं कार्ड दिसते. खूप हृदयावर घाव झालेत, मनावर घाव झालेत आणि त्यामुळे काही नसतं, हे खरं नाही, असं नाही, तसं नाही, मनामध्ये हे करून ठेवून जरी काय करत असाल तरी सुद्धा फक्त त्याचं आपण देखावा का आपण काय करतो, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही काही करत असाल तर इथं स्वामी तुम्हाला तेच सांगतायत, तू फॉर्मॅलिटी म्हणून सुद्धा करू नको, काही करू नको. फक्त तू एक हाक मार. ते हृदयाचा जो लॉक काढलेला आहे त्या हृदयातून गाभाऱ्यापर्यंत पोच. आम्ही तिथं आहे. तुला जे काय हवं आहे, तुझ्या ज्या काय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वामी म्हणतात आम्ही त्याला जबाबदार आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या गाभाऱ्यात पोचलं पाहिजे. त्या प्रत्येक प्रश्नाचं जे काही उत्तर स्वामी तुम्हाला देतात त्यानंतर तुम्हाला खरोखर लक्षात येईल. आणि ही रिडिंग अशीच लागलेली नाही, खूप मोठी एनर्जी, कुठली तरी खूप पवित्र सोल इथं कनेक्ट झाले. ज्या ह्याच्यामध्ये तू अडकल्यासारखं तुला वाटतंय ना, त्यातनं बाहेर काढण्यासाठीच आम्ही आहे. आणि त्या हृदयातल्या त्या गाभाऱ्यापर्यंत, त्या गाभाऱ्यामध्ये इतकी सुगंधित अशी फुलं आहेत, अत्तर आहे, खूप सुगंधित असं सगळं वातावरण आहे आणि साक्षात भगवंताची प्रतिकृती आहे. जर तिथंपर्यंत पोहोचायचं असेल तर हे उघडलेला जो गाभारा आहे त्यात पोहोचायचं असं तुम्हाला इथं तुम्हाला मेसेज दिला जाते. रिडिंगला नक्की क्लेम करा आणि जे काही कमेंट आहे ते नक्की करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अगदी जवळच्या मित्र मैत्रिणी कोणी ज्यांच्यापर्यंत रिडिंग पोचवायचे स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत, कारण या बंद देवळाच्या, बंद गाभाऱ्याचं लॉक उघडणं सोपी गोष्ट आहे का? आणि ह्यासाठी तुमची शक्ती लागली, तर तुमच्यात खरेपण आहे म्हणून स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचलेत. लक्षात घ्या. आणि जे काही मिरॅकल्स होतील, जे काही चमत्कार होतील, हा या गाभाऱ्यात तुम्ही पोहोचल्यानंतर, या गाभाऱ्याच्या दिशेने तुम्ही जात असताना जे काही चमत्कार होतील, जे काही तुमचा आवरा, तुमचं नाव, मान, सन्मान, तुमच्याकडून केले जाणारी कामं, तुमच्याकडून केले जाणारे दान पुण्य असेल किंवा समाजासाठी एक वेगळं जे काही देणं आहे, जे काही तुम्ही करत जात आहे, त्या गाभाऱ्यात पोहोचूपर्यंत तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ स्वामी दाखवत आहेत. मग त्या गाभाऱ्यात तुम्हाला पोचायचं आहे. कारण लॉक काढलाय, आता लॉक काढलाय, आता फक्त गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. आणि त्या गाभाऱ्यापर्यंत होत असताना नॅचरली, नैसर्गिकरित्या सगळीकडे असे मिरॅकल्स, चमत्कारिक गोष्टी घडणार आहेत. यामध्ये चमत्कारिक गोष्टी घडणार आहेत आणि घडतायत. फक्त तुम्हाला त्यांच्याकडे डोळे उघडे ठेवून तुम्हाला बघायचं आहे. स्वामी तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत, कारण त्यांनी असं तुम्हाला उचललंय बरं का, वरती उचलून हे करून घेतले. खाली असे मला असं दिसतंय की काही असा गवताळ असा भाग आहे, त्यात पाणी आहे आणि त्यामध्ये अशा काही गोष्टी, कुणाला तरी काहीतरी द्यायला तुम्ही चाललाय, त्यामध्ये तुम्ही गेलाय, पायात तुमच्या चप्पल नाही आहे. मला जे दृष्टांत मला झाला होता तो म्हणजे या रिडिंगशी कनेक्ट झाला. आता मला हे कार्ड बघताना मला कार्ड एक मला कनेक्ट झाला, हे मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला मी माझे डोळे बंद करून मी बसले होते त्यावेळेला मला असं दिसलं की तुम्ही एका अशा पाण्यामध्ये चाललाय, जे पाणी म्हणजे पाणी आहे, गवत आहे, त्याच्यामध्ये गेलाय, पायात तुमच्या चप्पल नाही आहे, त्याच्यामध्ये गेलाय, कुणाला काहीतरी हवं आहे आणि म्हणून तुम्ही ते द्यायला गेलाय. तुम्हाला कशाचंही भान नाही आहे. तुमच्या पायात चपला नाही आहेत किंवा त्यामध्ये काटे असतील, काचा असतील, काही असेल, तुमच्या पायात घुसेल, तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला लागेल, याचं तुम्हाला भानच नाही आहे. बिनधास्त तुम्ही घुसलाय त्याच्यामध्ये. फक्त तुमच्या स्वतःसाठी नाही, कुणाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून तुम्ही घुसलाय त्याच्यामध्ये. पण
असं नाही, तुम्ही त्या याच्यामध्ये गेलाय आणि त्यातून अगदी सहजपणे स्वामींनी तुम्हाला उचलून असं बाहेर आणलंय. आणि बाहेर आणल्यावर ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवलं त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बघताय मागे फिरून, त्यावेळेला त्यातून असे छोटे छोटे साप किंवा हे असे वर येताना त्यातून दिसले त्या पाण्यातून. म्हणजे स्वामींनी तुम्हाला कशातून बाहेर काढले लक्षात घ्या. मला हे कार्ड किंवा या एनर्जीज ही रिडिंग अशाच उगीच लागत नाहीत. हे मला ज्यावेळेला दृष्टांत दिसला, ही रिडिंग यायच्या अगोदर मी जेव्हा खरोखर मला खूप असं हे झाल्यासारखं होत होतं आणि मी डोळे बंद करून पडले होते, तेव्हा मला हे सगळं असं चित्र दिसलं. तर हे चित्र का दिसलं, तर यासाठी की ही रिडिंग तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. म्हणजे कुठल्याही आत्ता अडचणीत असाल, कुठल्याही संकटात असाल, कशासाठी कुणालाही मदत करायला गेलेला असाल, तरीसुद्धा जागरूकपणे करा असं स्वामी तुम्हाला सांगतायत. कारण तुम्हाला ते त्या तुमच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोच. तुम्ही खूप म्हणजे अशी निरपेक्ष सोल आहात. तुमच्या मनामध्ये काही अपेक्षा नसते, कोण काय देईल, कोण काय करेल, स्वतःचा स्वार्थ यासाठी काय करत नाही. अगदी निरपेक्षपणे मदतीला जाता. पण ते मदतीला जात असताना काही अशा सोल्स असतात, काही असं आळजेच असतात, अदृश्य शक्ती असतात, ज्या तुम्हाला कशात तरी गुंतवण्याचा, अडकवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तर स्वामींनी तुम्हाला त्यातनं बाहेर काढले. स्वामींनी तुम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये किंवा झालेल्या काही गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की स्वामींनी तुम्हाला का बाहेर काढलं. येणारा काळ तुम्हाला दाखवून देईल. काही गोष्टी सुद्धा तुमच्या सुद्धा लक्षात येतील. खरं बरं झालं, जे झालं ते चांगलं झालं असं सुद्धा तुमच्या लक्षात येईल. ह्या कार्डमधून खूप साऱ्या गोष्टी आल्या. कारण हे मला सुद्धा आता हे वाटायला लागलं की नाही, म्हणजे काही गोष्टी अशाच नाही दाखवल्या जात, त्याच्यामागे काहीतरी रिझन आहे. खूप मोठ्या गोष्टी आहेत. आणि जर अशा काही सोल्स आहेत बाबा, तर तुम्ही निरपेक्षपणे करताय, पण ते करत असताना थोडंसं स्वामींना स्मरून, दत्तगुरूंना स्मरून लगेच उडी मारून जायचं आणि सगळ्या गोष्टी करायला जायचं असं करू नका. तर काही वेळेला थोडासा अंतर्मनाचा ठाव घ्या. म्हणूनच स्वामी तुम्हाला सांगतायत की लॉक उघडलेला आहे आणि गाभाऱ्यात जायचं आहे तुम्हाला. तुम्ही गाभाऱ्यात गेला की रियालिटी सगळी तुमच्या समोर येईल. आणि आता हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं, नॅचरली तुम्हाला बाहेर तर काढले आता, पण आता नॅचरली तुमच्या आयुष्यात जे काही बाहेरी सगळं होणार आहे की नाही, म्हणजे आतिषबाजी जी तुमच्या आयुष्यात होणार आहे, सोनेरी पर्व तुमच्या आयुष्याचं सुरू होणार आहे, ते तुम्ही आता बघाल. खूप मोठा विलक्षण असा आश्चर्यचकित करणारा बदल तुमच्या आयुष्यात इथं होतोय. कारण गाभाऱ्यापर्यंत तुमचा प्रवास चालू होतोय. आणि थँक्यू सो मच स्वामी, खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ. कारण त्यांनी एवढा मोठा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवला तुम्हाला देण्यासाठी. तर नक्की रीडिंग कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि ग्रॅटिट्यूड पे करा. जे काही तुम्हाला लिहायचं आहे, मनातल्या तुमच्या भावना आहेत त्या कमेंट्समध्ये काढा. म्हणजे जे काही कसं होतंय, तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची सकारात्मकता आणि गाभाऱ्याकडे जाण्याचा तोही एक रस्ताच आहे, जे कमेंट्समध्ये तुम्ही करता. तर ते सुद्धा नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि धर्म अनफोल्डिंग, कारण तुम्ही खूप ओल्ड सोल आहात, खूप जुनी सोल आहात, जिच्यामध्ये एक आकर्षण आहे. सुरुवातीला तुमचं सांगितलं, तुमचा आवरा पूर्णपणे असा सोनेरी असा आवरा होते, गोल्डन आवरा होते. आणि त्यामुळे तुमचा गोल्डन आवरा जेव्हा होतो, जेव्हा आपलाच आवरा आपल्याला असा गोल्डन दिसतो, जे काही ऑब्स्टेकल्स आहेत, ब्लॉकेजेस आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ते सगळं काढून टाकून जेवढा क्लिअर आवरा होतो, त्यावेळेला आपण एका आध्यात्मिक प्रवासावर चालू होतो. मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रवासावर पुढे चाललेले आहात. आत्ता तुम्ही मंदिराचं दार उघडलेलं आहे स्वामींनी. तुम्ही मंदिरातून गाभाऱ्याकडे चाललेला असता. मंदिराच्या पायापासून गाभाऱ्यापर्यंतचं अंतर किती असतं माहिती आहे की नाही. त्या मंदिराच्या पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला घेऊन जात आहेत स्वामी. आणि ते जात असताना खूप तुम्हाला सगळं आनंदित सगळं दिसेल. काही गडबड गर्दी हे सगळं असेल, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी म्हणजे तुम्हाला धक्काही न लागता त्या गर्दीचा तुम्हाला त्या गाभाऱ्यापर्यंत स्वामी घेऊन जात आहेत. खूप मोठा हा मेसेज आहे. आणि या गाभाऱ्यापर्यंत नेताना ते तुम्हाला तुमच्यातला आनंद, म्हणजे खरा तुमचा आनंद कुठं आहे हे, हा फेरा जो आहे, हा जन्ममृत्यूचा फेरा आहे. या फेऱ्यामध्ये खरा आनंद कशात आहे, परमेश्वर काय आहे, त्यांचं खरं सगुण रूप जे स्वामींचं आहे ते काय आहे, हे तुम्हाला ते गाभाऱ्यात दाखवत आहेत. आणि तुम्ही जी सोल आहात, तुम्ही जी खूप ओल्ड सोल आहात, खूप जुनी सोल आहात, तुम्ही खूप वेळा तुमचा जन्म झालेला आहे. आणि हा जो तुमचा आत्ताचा जन्म आहे तो म्हणजे मोक्षाच्या दिशेने चाललेला आहे. मग या जन्मामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ध्येय काय आहे, काय हेतू आहे, का जन्माला तुम्ही आलाय,
खूप म्हणजे प्रामाणिकपणे कार्मिक सायकल तुम्ही संपवली आहे. आणि कार्मिक सायकल संपवली म्हणजे तुमचा नवीन जो चॅप्टर सुरू होते तो स्पिरिच्युअल असणार आहे. कारण कार्मिकमधून बाहेर जाताना स्पिरिच्युअलिटीकडेच माणूस जातो आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये ह्या मंदिरातून तुम्हाला घेऊन जात आहेत. म्हणजे किती भारी आणि किती अशी पॉझिटिव्ह खरी प्रामाणिक सोल तुम्ही आहात. आणि हॅट्स ऑफ. जर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी खरंच हृदयातून धन्यवाद देईन तुम्हाला. थँक्यू सो मच. कारण ज्याच्याशी रिडिंग रेझोनेट होईल त्यांची जी सोल आहे, जी आत्मा आहे, जी स्वामींशी कनेक्ट झाले आणि त्यामुळे एवढी छान रिडिंग करता आली. थँक्यू 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 सो मच. फक्त एक स्टेप पुढं जायचं आहे. त्या मंदिराच्या मी तुम्हाला काय सांगितलं, जे मी म्हणजे माझ्याकडून फक्त स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. कधी मी म्हटलं तरी मला माफ करा, पण हे जे काही मी पोहोचवते हे स्वामींच्या दत्तगुरूंच्या आदेशानुसार, जी एनर्जी असते त्यांच्या आदेशानुसारच पोहोचवत असते. तर हे सांगत असताना तुमच्यापर्यंत स्वामी हेच पोहोचवतात की तुम्हाला त्यांनी ह्याच्यापर्यंत पोहोचवले, मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचवलं. तिथून आत जे जायचं फक्त एक 1 स्टेप घ्यायची आहे. उंबरा असतो की नाही, मंदिराचा उंबरा असतो, मोठा असतो आणि त्याच्यावरून फक्त एक स्टेप तुम्हाला पुढं जायचं आहे. तो उंबरा फक्त मध्ये आहे आणि त्याच्यावरून एक स्टेप तुम्हाला पुढं जायचं आहे. तुम्हाला गाभाऱ्यात ते घेऊन जाणार आहेत. खूप मोठा हा मेसेज तुमच्यासाठी आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं तुमचं गोल्डन सोनेरी पर्व सुरू होतं आहे आणि तुमचा आवरासुद्धा सोनेरी होतं आहे. तर यामध्ये तुमचं जे हार्ट अवेकनिंग होते, मी सुरुवातीला सांगली हे हार्टचं कार्ड आहे. आणि जे काही गाभाऱ्यात तुम्हाला जायचं आहे ते तुम्हाला गाभाऱ्यात घेऊन जात आहे. तर त्या गाभाऱ्यात जात असताना आपण कसं जातो बरं, एखाद्या मंदिरात गेलोय, कसं गेलोय, छान सुंदर असं जातं की नाही. मंदिरात गेले की आपला स्वतःचा आवरा किती छान असतो, किती मस्त वाटत असतं, उत्साह असतो आणि सगळं आपण विसरतो. कुणीही तुम्ही लक्षात घ्या, जर आपल्याला किती पण टेन्शन असते, त्रास असते, सगळा संसार सगळं चाललेलं असते, पण ज्या वेळेला मंदिराच्या पहिल्या पायरीपाशी उंबऱ्यापाशी जातो तेव्हा सगळं मागं टाकतो, सगळं सोडतो आणि अगदी समर्पणानं पूर्ण काहीही लक्षात नसते, ध्यानी मनी डोक्यात विचारात काही सुद्धा नसते. कोण काय म्हणेल, काय काय चाललंय, इकडं काय चाललंय, काही नसते. फक्त असतंय ते फक्त त्या गाभाऱ्यात पोहोचणं आणि परमेश्वराचं दर्शन घेणं. आणि मन तेव्हा हृदयातून असं तृप्त होतं, या झालं दर्शन. म्हणजे ही जी तृप्तता आहे त्या तृप्ततेकडं तुम्हाला साक्षात स्वामी घेऊन जात आहे. ही मनाची तृप्तता, हृदयाची तृप्तता तुमची झाली पाहिजे. आणि हे हार्टमध्ये हे अवेकनिंग तुमचं परमेश्वराबद्दलचं प्रेम, आकर्षण, त्यांच्याबद्दलची भावना, हे सगळं तुम्हाला या प्रवासामध्ये कळणार आहे की खूप बॅलन्स आहात तुम्ही. जे काही तुमच्याकडं प्रेम येते परमेश्वराचं ते तुम्ही रिसीव करताय. म्हणजे स्वामींनी तुमच्याकडं जे काही पाठवलेलं आहे, आता हे तुला द्यायचं आहे, तुझ्यासाठी आहे, ते सगळं तुम्ही रिसीव करताय, ते सगळं तुम्ही तुमच्याकडे घेताय आणि हे तुमच्यापर्यंत दिलं जाते. कारण कोणती गोष्ट दिली तरी ती रिसीव करणं आणि अशी भगवंताची एनर्जी आहे ती रिसीव करणं, त्यांनी तुम्हाला त्या पायरीपर्यंत घेऊन जाणं म्हणजे कसली भारी एनर्जी आहे. तर तुम्हाला सांगतायत स्वतःला जागं कर, तुझ्या हृदयात मी आहे, तू जगभर फिर, तुला जे आवडते ना, मी तुझ्या हृदयात आहे, तिथं पहिले ये, मग तू फिर, असं तुम्हाला स्वामी सांगतायत. तुला सगळं जे तुला हवं आहे ना ते सगळं आम्ही देणार आहे, पण तुझ्या हृदयाच्या, तुझ्या गाभाऱ्यात मी आहे, त्या गाभाऱ्यापर्यंत तुला पोचायचं आहे. त्या गाभाऱ्यात मी आहे आणि मी तुझी वाट बघतोय, असं स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे. तर त्या गाभाऱ्यात तुम्हाला जायचं आहे. आणि हा जो आहे ही पृथ्वी आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही खूप वेळा जन्म घेतलेला आहे आणि आत्ता जो प्रवास आहे तो मोक्षाकडे आहे. म्हणजे जे काही अर्थशी, या पृथ्वीशी तुमचे खूप कनेक्शन आहे. ही पृथ्वी जी आहे, मी आता तुम्हाला सांगितलं फिरणं, पृथ्वी प्रदक्षिणा जी काय आपण म्हणतो ना, तसं पूर्ण प्रदक्षिणा तुमच्या या सगळ्या याची झाली. बरेच वेळा तुम्हाला असं वाटतं मी हे स्थान बघितलेलं नाही आहे, मी त्या स्थळी गेलो नाही आहे, मी इकडं गेलो नाही, मला दर्शन झालं नाही, मग कुठंतरी असं नाराज होतं. किंवा काही दर्शनाला गेला असाल तरीसुद्धा नाराज होतं की बाबा नाही मला दर्शन झालं. पण स्वामी तुम्हाला हेच सांगता, हे सगळं तुझं करून झालेलं आहे, हे तुझं सगळं करून झालंय, आता जिथं मी आहे तिथं तू ये, असं स्वामींचा तुम्हाला मेसेज आहे. आणि स्वामी तुम्हाला त्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातात. कारण खरा गाभारा तुझा इथं आहे, हृदयात आहे, तिथं ये. परमपिता परमेश्वर परमात्म्याचं जे दर्शन आहे, जिथं भक्ती आहे तिथं गाभा आहे आणि त्या गाभ्यापर्यंत, त्या गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. खूप ग्राउंडेड पर्सन आहात, खूप ग्राउंडेड आहात मनामध्ये. आणि मी काय म्हटलं, निरपेक्ष आहात, मनामध्ये कुठली अपेक्षा नाही, कुणाबद्दल नाही, कशाबद्दल नाही, काही नाही. जे दिलंय ते स्वामींचं आहे, जे दिलंय ते भक्तीनं मिळाले, जे करतोय ते त्यांचं आहे, जे देणार आहे ते त्यांना देणार आहे.
सगळं त्यांचंच आहे, आपण काय आहे फक्त कामाला आहे, करायचं आणि जायचं निघून, होय की नाही. हा जो भाव तुमच्यात आहे तो खूप मोठा आहे, कारण असा भाव कुणाचा म्हणजे कधी लागत नाही. मी माझं माझं हे सगळं, ह्या सगळ्या ह्याच्यात आपण काय काय गमावतो हे आपल्याला कळत नाही. जेव्हा सगळं संपतं त्यावेळेला लक्षात येतं की मी काय गमावलं. कारण आपण काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हिऱ्यासारखी माणसं असतात, खूप काळजी करणारे असतात, प्रेमळ असतात, जी जीवाभावाची असतात, ज्यांना फक्त तुमची माया हवी असते, तुमचं प्रेम हवं असतं, तुमच्यासाठी ती असतात, त्यांना आपण गमवतो. ह्या सगळ्या ईर्ष्या, राग, मोह, लोभ, मत्सरामध्ये आपण जीवाभावाची माणसं गमवतो. हे प्रॉपर्टी असेल, पैसा असेल आणि सगळं असेल, यामध्ये आपण गमवलं काय ह्याचा हिशेब मांडत का नाही, कितीतरी जन्म गेले तरी त्याचा हिशेब लागत नाही. म्हणून जितकं सोडता येईल तितकं सोडून द्या. कारण महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी हे लक्षात घ्या. तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, आणि हेच तुम्हाला स्वामी आज तुमच्या परिक्रमेत दाखवतात की महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी ते माणूस महत्त्वाचा आहे की तुमचा राग, तुमचं लोभ, तुमचा ईर्ष्या, तुमची पैसा आणि प्रॉपर्टी, हे सगळं महत्त्वाचं आहे का? नाही आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, ती तुमच्यासाठी जीवाला जीव देणारी ती माणसं, त्या सोल्स आहेत. काही वेळेला ती समजून घ्या. ती एनर्जी जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत समजून घ्या. एकदा गेली की ते परत तुम्हाला समजवायला येणार नाहीत आणि तुमच्याकडे ते तुम्हाला सांगायला येणार नाही आहेत. आणि तर हेच तुम्हाला सांगितलं बघा, फॉरगिव्ह करा. मी आत्ता सांगितलं नाही या रिडिंगमधून की फॉरगिव्ह करा, सोडून द्या. जे काही झालंय ते सगळं सोडून द्या. कारण जी तुमच्या हृदयात, म्हणजे तर फादर हिलिंग आहे, म्हणजे असेल प्रॉपर्टीसाठी असेल, पैसा असेल किंवा काही असेल, याच्यात अशी यासाठी सुद्धा हेवे दावे किंवा तुमच्या ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये झाले असेल तरीसुद्धा सोडून द्या, फॉरगिव्ह करा, सोडून द्या. कारण हे सगळं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही गमवताय खूप मोठी गोष्ट, तुम्ही गमवताय खूप मोठं काहीतरी. मग हे गमवणं मोठं नाही आहे, तुम्ही कमवलंय. ते जे काही कमवलंय ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या, जे आहे तोपर्यंत त्याला सांभाळावं. गेलं की त्याच्यासाठी गोष्टी मग विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. आहे तोवर त्याला चांगलं सांभाळावं, आहे की नाही. आपल्या बोलण्यानं कुणाला त्रास होऊ नये, आपल्या काही गोष्टींनी कुणाला त्रास होऊ नये, दुखू नये आणि हे होऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. जरी आयुष्यात अशा काही घटना गोष्टी तुमच्या झाल्या तर त्या फॉरगिव्ह करा, सोडून द्या. आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही खूप निरपेक्ष आहात आणि सगळं आहे, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं सावध राहणं सुद्धा गरजेचं आहे. तर स्वामी तुमच्याबरोबर आहेतच, तुम्हाला फुल्ल प्रोटेक्शन आहे सगळीकडून. पण म्हणून तुम्ही बिनधास्तपणे कुठेही कुणालाही मदत करायला बसू नका. कारण जोपर्यंत तुम्हाला काही वेळा काही असतं, आपण निरपेक्षपणे करत असतो, पण ज्याला हवी आहे मदत तो कुठल्या उद्देशाने आपल्याकडनं ते करून घेत असतो ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं थोडंसं जागरूक राहणं, डोळे कान हे सगळं उघडे ठेवून ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या तुम्ही नक्कीच करा. हा तुमच्यासाठी मोलाचा संदेश स्वामींचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाभाऱ्यापर्यंत तुम्ही पोचताय, मंदिरापर्यंत गेला, एक पाऊल पुढे टाका, गाभाऱ्याकडे प्रवेश होतोय. आणि या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही सगळी जी रिडिंग झाली ती स्वामीमय झाली, सगळ्यांना स्वामीमय करून ठेवलं. आणि या सगळ्या जयघोषात स्वामींच्या आशीर्वादात आणि त्यांच्या त्यांच्या ब्लेसिंग्समध्ये हे सगळं खूप छान झालं. रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बरं का. नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा अशा छान छान रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.